लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हप्ता आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत, त्यासोबतच ज्या लाडक्या बहिणी प्रलंबित आहेत त्यांच्या खात्यावरती आज वितरण होणार आहे का, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील 3,000 रुपयांचे काय, असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या मनात येत आहेत। आज 26 फेब्रुवारी रोजी ही वितरणाची परिस्थिती काय असणार आहे, तसेच किती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत, तुम्हाला पैसे आलेत का नाही, येणार का नाही, हे तुम्हाला कसे समजणार, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, योजनेसंदर्भातील सर्व सविस्तर माहिती आणि अपडेट तुम्हाला रोजची रोज पोहोचवण्याचे काम आमच्या चॅनलच्या आणि पेजच्या माध्यमातून केलं जातं, म्हणून आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर चला आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओच्या मुद्द्याकडे येऊया। तर लाडक्या बहिणींनो सर्वात पहिली आणि महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता अधिकृतपणे संपलेले आहे। आता आज काही महिलांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत, परंतु ते पैसे काय असणार आहेत की ज्या महिलांचा किंवा ज्या बँकेचा काही ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल किंवा सर्व्हरचा इश्यू असेल तर त्या ठिकाणी हे पेमेंट प्रोसेस काल झालं नाही तर ते आज त्यांच्या खात्यावरती येईल। अगदी 2-3% महिला अशा असतील की ज्यांना योजनेच्या हप्त्याचे वितरण आज होईल, परंतु बहुतांशपणे लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता जवळपास संपलेले आहे। यावेळी आपण पाहिलं की वितरण हे 2-3 दिवस चाललं, या पाठीमागे कारण म्हणजे 23 तारखेला संध्याकाळी 6 वाजल्यापासून लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झाली। त्यानंतर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मेसेज येत होते की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आले, 1500 रुपये आले। राज्यातील विविध भागांमध्ये मग अहिल्यानगर असेल, मग बीड असेल, मग पुणे असेल, मग नागपूर असेल, मग जळगाव असेल, मग चाळीसगाव असेल, अशा सर्वच गावांमध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे 1500 रुपये जमा झाले। आणि मग त्यानंतर 2 दिवस अर्थातच 24 तारीख आणि 25 तारीख दोनही दिवशी वितरण चांगले झाले। सर्वात मोठी वितरणाची प्रक्रिया ही दिनांक 24 फेब्रुवारी रोजी पार पडली। 24 फेब्रुवारी रोजी राज्यातील बहुतांश लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे 1500 रुपये जमा झाले। या संदर्भातील जी-आर जो होता तो जी-आर दिनांक 18 तारखेला आला होता। 18 फेब्रुवारी रोजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणासाठीचा जी-आर आला होता आणि त्यानंतर 23 तारखेला वितरण सुरू झालं, म्हणजे 2-3 दिवसांच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी वितरणाची प्रक्रिया पार पडली। यावेळी वितरण 2-3 दिवस झालं, जे पूर्वी होत होतं आपले 15-16 हप्त्यांपर्यंत आपण पाहिलं होतं की सेम प्रक्रिया आणि सेम वितरण असायचे, परंतु 2-3 महिने काय झालं मध्ये की राज्यामध्ये विविध प्रकारच्या निवडणुका होत्या। मग त्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायता, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या अशा सर्वांच्या निवडणुका चालू होत्या आणि या निवडणुकांच्या काळामध्ये आदर्श आचारसंहिता राज्यामध्ये सुरू होती आणि या आचारसंहितेमुळे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे व्यवस्थित येत नव्हते। आता सध्या आपण पाहिलं की यावेळी काय झालं की ज्या लाडक्या बहिणीने त्यांची ई-केवायसी एडिट केली होती, ई-केवायसी दुरुस्ती केली होती, त्यांच्या देखील खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे वितरित करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये त्या लाडक्या बहिणींसाठी हे समाधानकारक बाब आहे की त्यांना कमीत कमी जानेवारी महिन्याचे तरी 1500 रुपये जमा झाले आहेत। कारण काय झालं होतं की मागील 2 महिन्यांपासून त्यांचे योजनेचे पैसे थांबले होते, त्यांनी ई-केवायसी एडिट केली होती, तरी देखील त्यांच्या मनात काही प्रमाणामध्ये धाकधूक होती की आपल्याला पैसे येतील का नाही, किंवा आपली ई-केवायसी परत चुकली असेल तर आता परत दुरुस्त देखील होणार नाही, आम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र असून देखील फक्त आमचं काही मुद्दे निवडताना चुकला किंवा काही पर्याय निवडताना चूक झाली म्हणून आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेतून थेट अपात्र केलं आहे, हा आमच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय आहे, असे देखील अनेक लाडक्या बहिणी वारंवार सांगत होत्या। आणि म्हणूनच आम्ही देखील सतत याबाबतची मागणी महिला व बाल विकास विभाग असेल किंवा सरकारकडे करत होतो की लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा ई-केवायसी एडिट करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्या, जी संधी सरकारने दिली। अजूनही आमची एकच मागणी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारकडे असणार आहे, ती म्हणजे नवीन ई-केवायसी बाबत सरकारने निर्णय घेणं गरजेचं असणार आहे। आता ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली किंवा ई-केवायसी एडिट चाललं आहे त्यांना 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। 31 मार्च पर्यंत ते त्यांची ई-केवायसी एडिट करू शकतात आणि ई-केवायसी एडिट किंवा दुरुस्त केल्यानंतर त्यांच्या खात्यावरती योजनेचे पैसे सुरू होत आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी ई-केवायसी केलीच नव्हती किंवा काही कारणास्तव त्यांची ई-केवायसी करण्याची राहून गेली, मी या कारणांबाबत देखील अनेक व्हिडिओमध्ये मागे बोललो आहे की लाडक्या बहिणी त्या ठिकाणी ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांना सोशल मीडिया नसतो किंवा त्यांचं या ठिकाणी जास्त टीव्हीचं प्रमाण देखील कमी असतं, त्यामुळे त्यांना नवीन ई-केवायसी किंवा लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करावी लागते याबाबतची कोणतीही माहिती नव्हती आणि म्हणूनच त्यांची ई-केवायसी त्या ठिकाणी राहून गेली आणि त्यामुळे त्यांना योजनेतून आता अपात्र केलं गेलंय। खरं तर अशा लाडक्या बहिणींना किंवा सर्वच लाडक्या बहिणींना ज्यांची ई-केवायसी राहून गेली आहे त्यांना एक शेवटची संधी म्हणून तुम्ही नवीन ई-केवायसी चालू करून 31 मार्च पर्यंतच त्यांना मुदत द्या आणि त्या मुदतीपर्यंत ज्या लाडक्या बहिणी त्यांची ई-केवायसी करून घेतील त्यांना अटी व निकष तपासून मग तुम्ही योजनेचा लाभ द्या, परंतु ई-केवायसी करण्याची संधी मात्र त्यांना उपलब्ध करून द्या,
अशी मागणी आज देखील पुन्हा आम्ही करतोय. तुमची देखील लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रलंबित राहिली असेल तर नक्की कमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या गावाचे नाव सांगा, जेणेकरून किती महिला प्रलंबित आहेत हे आपल्या लक्षात येणार आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई-केवायसी न केलेल्या महिलांना योजनेचे पैसे आलेले नाहीत. आता आपण जे बोललो तेच, की ज्या लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी वेबसाईटवर जाऊन त्यांची ई-केवायसी करण्याचा कधी प्रयत्नच केला नव्हता, त्या लाडक्या बहिणींना मात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी जवळपास 2-3 महिन्यांपासून त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होत नाहीत. आणि खरं तर ही एक शोकांतिका असणार आहे, कारण जवळपास या महिलांची देखील संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मग सरकार जर दुरुस्ती करण्यासाठी, एडिट करण्यासाठी जर संधी उपलब्ध करून देते, मुदत वाढ देते, तर मग या नवीन ई-केवायसी बाबत सरकार निर्णय का घेत नाही, असा देखील प्रश्न त्या ठिकाणी त्या लाडक्या बहिणी विचारत आहेत, ज्यांचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत. खरं पाहायला गेलं तर या महिलांचा देखील आकडा मोठा आहे. हा आकडा देखील कुठे 1 लाख 2 लाख असा नाही, तर जवळपास 10-15 लाख अशा महिला असतील की ज्यांची ई-केवायसी प्रलंबित राहिली आहे. आणि ही ई-केवायसी प्रलंबित राहिल्यामुळे त्यांना योजनेची त्या ठिकाणी वितरण थांबवण्यात आलेले आहे. त्यामुळे सरकारने यांची दखल घेणे हे खूप जास्त नितांत गरजेचं आहे, असं देखील मी नक्की म्हणणार आहे. त्यानंतर उर्वरित 3,000 रुपये देखील वितरित होणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींनी आता त्यांची ई-केवायसी एडिट केली आहे आणि त्यांना जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये जमा झालेले आहेत, त्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील 31 मार्च नंतर मिळणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. 31 मार्च पर्यंत ज्या लाडक्या बहिणी त्यांची ई-केवायसी एडिट करून घेतील, त्यांची सरकार एक यादी बनवेल आणि त्या यादीमध्ये ज्या महिला असतील त्यांना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा मागील 2 महिन्यांचा लाभ, जो की नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ प्रलंबित राहिला आहे, तो देखील वितरित करण्यात येईल, असे देखील सांगण्यात आलं होतं. कारण आपल्या सरकारने याबाबतची आधीच स्पष्टपणे माहिती दिली होती की ज्या लाडक्या बहिणी प्रलंबित आहेत किंवा ज्या पडताळणीमध्ये त्यांची नावं गेली आहेत आणि या पडताळणीमधून ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील, त्यांना त्या ठिकाणी जो 2 महिन्यांचा त्यांचा लाभ थांबला गेला आहे, तो देखील आम्ही त्या ठिकाणी वितरित करू. आणि म्हणूनच त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गतच्या 2 महिन्यांचा लाभ वितरित होणार आहे. त्यामुळे काळजी नसावी. आता लाडकी बहीण योजनेबाबतचे तुमचे जे काही इतर प्रश्न आहेत ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.